13 IT कंपन्या येणार असून 5,000 युवक युवतींना रोजगार मिळणार आहे, अशी माहिती IT असोसिएशन ऑफ सोलापूरचे अध्यक्ष अपूर्व जाधव यांनी दिली। IT असोसिएशन ऑफ सोलापूर या व्यावसायिक उद्योग संघटनेनं सोलापुरात काम करण्यासाठी विविध 13 कंपन्यांसोबत करार केला आहे। यात देशभरातील विविध राज्यांचा समावेश आहे। शिवाय विदेशातीलही काही कंपन्यांसोबत प्राथमिक बोलणी सुरू आहेत। यामुळे 5,000 तरुणांना रोजगार मिळेल, अशी माहिती असोसिएशनचे अध्यक्ष अपूर्व जाधव यांनी पत्रकार परिषदेत दिली। IT असोसिएशन ऑफ सोलापूर या संघटनेचे सध्या स्थानिक एकूण 33 कंपन्या सदस्य आहेत। सोलापुरात IT क्षेत्राचा अधिक विस्तार करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे। याच अनुषंगानं विविध 13 कंपन्यांसोबत त्यांचा करार झाला आहे। लवकरच 100 पेक्षा अधिक कंपन्यांपर्यंत विस्तार करण्याचा आराखडा आहे। या असोसिएशनच्या वतीनं विविध धोरणात्मक उपक्रम राबवण्यात येणार आहेत। नव्या उद्योगांचा सहभाग या कार्यक्रमाची मालिकाही राबवण्यात येणार आहे। 119 अभियांत्रिकी महाविद्यालयांशी सहकार्य करण्याच्या दृष्टीनं इंडस्ट्री अकॅडमी कनेक्टचा विस्तार करण्यात येणार असल्याचं अध्यक्ष अपूर्व जाधव यांनी सांगितलं। यावेळी माऊली झांबरे, जयंत होले पाटील यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते। नमस्कार, माझं नाव अपूर्व मनोहर जाधव, प्रेसिडेंट ऑफ IT असोसिएशन ऑफ सोलापूर। गेली 2 वर्ष झाले आम्ही सोलापुरात एक IT पार्क व्हावा, त्यामुळे आम्ही IT मध्ये काम करणारे प्रोफेशनल्स मिळून एक संघटित प्रयत्न करत आहोत। तर भुवनेश्वरच्या अभ्यास दौऱ्यापासून असेल किंवा शासनासोबत त्यांच्या इम्प्लॉयमेंट वर्किंग प्रोसेसमध्ये जो पाठवण्यापर्यंत प्रस्ताव मंजूर होण्यापर्यंतचा तर आमचा हा डायलॉग चालू आहे। आणि मुख्यमंत्र्यांचे देखील आभार, पालकमंत्र्यांचे आभार, जिल्हाधिकाऱ्यांचे आभार मानतो। आणि जिल्हाधिकारी आणि पालकमंत्र्यांना विश्वासात घेऊन आम्ही मुख्यमंत्र्यांसोबत भेटणार आहोत, जेथे करून आमच्या काही स्पेसिफिक इंडस्ट्री स्पेसिफिक काही मागण्या आहेत। आणि आपल्या सगळ्यांना सांगण्यात आनंद होतो की 13 कंपन्यांसोबत आमचा सामंजस्य करार झालेला आहे की जे कोर IT मध्ये स्पेसिफिकली प्लॅटफॉर्म इंजिनिअरिंग, डेटा इंजिनिअरिंग, सॉफ्टवेअर प्रोडक्ट्स आणि सॉफ्टवेअर सर्व्हिसेस मध्ये हे काम करत आहेत। 4 कंपन्यांसोबत आमचा एक ऍक्टिव्ह डायलॉग चालू आहे। ओके, आता ह्याच्यामध्ये काय आहे की जे आम्ही 13 कंपन्यांचा सुरुवातीला उल्लेख केला, तर सगळ्यात पहिला प्रश्न त्यांचा हाच होता की रेडी टॅलेंट आम्हाला कितपत अवेलेबल आहे आणि किती आहे। तर मग आपल्याला सांगू इच्छितो की साधारण 17 ते 19 इंजिनिअरिंग कॉलेजेस जिल्ह्याभरात आहेत आणि साधारण ह्यामधून साधारण 4 ते 4,500 मुले पास आउट होतात। पण दुर्दैवाने इथे काय एम्प्लॉयबिलिटी नसल्यामुळे, लॅक ऑफ एम्प्लॉयमेंट अपॉर्च्युनिटीजमुळे 70 ते 80% मुलं हे विस्थापित होतात सोलापूर जिल्ह्यामध्ये। आता जसं माझ्या अगोदरच्या सचिवांनी सांगितलं की हायब्रिड वर्किंगमुळे ये जा करतात, तर ह्याला कुठेतरी एक सर्टन पॉईंट ऑफ टाइम मध्ये ही मुलं कंटाळतात आणि त्यांची अशी एक सुप्त इच्छा आहे की सोलापुरात एक आम्हाला आमचं जसं पुण्यात जसं काम चालतं तसं सोलापुरात मिळावं। तर आता राहिला प्रश्न एम्प्लॉयबिलिटीचा, तर ह्याच्यामध्ये कॅपॅसिटी बिल्डिंग, अपस्किलिंग, सॉफ्ट स्किलिंग आणि वर्कशॉप्स हे ज्या काही कंपन्या तिथे पुण्यासारख्या ठिकाणी जिथे करतायत, तर आम्ही ते करू इच्छितो आहोत। आणि ह्याच्या पलीकडे कंपन्यांचे काही स्पेसिफिक रिक्वायरमेंट्स आहेत। आता गिव्हन दॅट की आम्ही सगळे टेक्निकल प्रोफेशनल्स आहोत, तर आम्हाला साधारण अंदाज आहेच की काय लागतं। आणि ह्याच्या पलीकडे जाऊन प्रत्येक कंपनीचे संपर्क, आता आमची वेबसाईट आहे www.iteas.org.in, त्याच्यावरती वेबसाईटवरती सगळे संपर्काची माहिती आहे। आणि आमचा कार्यालयीन पत्ता आहे 101 सुदर्शन अपार्टमेंट, दमणनगर, सोलापूर।